पारंपरिक रूढी परंपरेला फाटा देत बालाजी फाउंडेशनच्या वतीने वटपौर्णिमेच्या दिवशी एकल महिलांच्या हस्ते वडाच्या झाडांची लागवड करून अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली। एकल महिलांसाठी घेण्यात आलेला उपक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला आहे। बालाजी फाउंडेशनने केडगाव येथील स्वामी समर्थ मंदिर परिसरात वटपौर्णिमेच्या दिवशी एकल महिलांच्या हस्ते वडाच्या झाडांची लागवड केली। या उपक्रमासाठी जगदंबा फाउंडेशन आणि मानव सुरक्षा सेवाचेही योगदान मिळाले। या उपक्रमात सहभागी झालेल्या वयोवृद्ध आणि एकल महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळाला। यावेळी बालाजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मेजर शिवाजी पठाडे, मेजर ठाणगे, सचिव शिवाजी उबाळे, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत पाटील शेळके, मानव सुरक्षा सेवाचे प्रकाश कांबळे, एकल महिला संघटनेच्या राज्य सचिव सुजाता गोरे झरेकर आदी उपस्थित होते। एकल महिलांबद्दल समाजात गैरसमज असून या रूढी परंपरेला फाटा देऊन एकल महिलांच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबवण्यात आल्याचे यावेळी मेजर शिवाजी पठाडे यांनी सांगितले। तर 100 वर्षांचे आयुष्य असलेल्या वडाचे झाड हे आरोग्यदायी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी उपयुक्त असून त्याचे अनेक फायदे असल्याचे शिवाजी उबाळे यांनी यावेळी स्पष्ट केले। यावेळी उपस्थित असणाऱ्या महिलांना वड, पिंपळ, जांभूळ आदी 100 झाडांची रोपे भेट देण्यात आली। सुजाता राजेंद्र गोरे, मी एक एकल महिला आहे आणि आज कुठले बालाजी फाउंडेशनने आज आम्हाला हा जो उपक्रम राबवला आमच्या एकल महिलांच्या बाबतीत आणि आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाचं झाड आमच्याकडून जे लावून घेतलं आणि त्याबद्दल आम्हाला सन्मानित केलं तर आम्हाला खूप म्हणजे छान वाटतंय। यापूर्वी कधी वडाला हात लावला होता किंवा ज्या एकल महिला आहेत त्यांना संधी दिली जाते का किंवा वड पौर्णिमेच्या दिवशी काय परिस्थिती असते? नाही ना, समाजात एक विधवा महिलांना जी सन्मान मिळत नाहीये, वडाच्या झाडाला हात लावायचा नाही किंवा वडाची पूजा करायची नाही, तर ह्या निमित्ताने तरी म्हणजे आज महिलांना कळलं की म्हणजे विधवा होणं हे काय म्हणजे आपल्या हातात नाहीये किंवा मग जे आपल्यावर जी वेळ आलेली आहे आणि आज आपल्याला तो जो मान मिळायला पाहिजे तो मिळालेला आहे आणि तो आज कोणत्या फाउंडेशन बालाजी फाउंडेशनने ते सन्मानित केलेलं आहे आणि त्या उपक्रमातून आम्ही वडाचं झाड आज लावलेलं आहे विधवा महिलांच्या हाताने। कधी वडाला जाग आलं किंवा वडाला कधी हात लावला होता? वड पूजा करत होते मी। मालक वारल्यानंतर नाही, कधी वडाला हात वगैरे लावला होता? हात नाही, लांबून पाया पडायचे। कसं वाटतं आज तुमच्या हाताने वृक्षारोपण झालंय? ते चांगलं वाटतं। चांगलं वाटतं? चांगलं वाटतं। काय संदेश द्याल झाडांबद्दल? झाडाबद्दल चांगलं झाडाला पूजा वगैरे करायला मोठं छान व्हावं झाड आणि त्याला पाणी घालून हे करून मोठं झाड करायचं। आज सन्मानित केल्याबद्दल कसं वाटले ते सांगा। सन्मानित केल्याबद्दल आनंद वाटला, खूप आनंद वाटला। त्या पण एक टीचर आहे, टीचर आहे मी। त्यांच्या भावना व्यक्त करायला आज त्यांना वेळ मिळाला। आपले नोकरीला होते मी दवाखान्यामध्ये। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।